अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र मराठी अर्थ अध्याय 6वा। जो कोणी हा अध्याय मनोभावे ऐकील त्याला कठीण परिस्थितीत योग्य मार्गदर्शन हे प्राप्त होईल। अध्याय 6वा। पुलश या ब्राह्मणाची पत्नी कैकेयी ही मोठी ईश्वर भक्ती होती। ती नित्य नियमाने शिवलिंगाचे पूजन करीत असे। त्या दिवशी ती अन्न ग्रहण करीत नसे। एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्यास सापडेना। शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली। त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तेथे आला। आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले, तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस? तेव्हा कैकेयी म्हणाली, शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद प्राप्त होते। तेव्हा रावण म्हणाला, मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मृत्तिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस? मी तुला कैलास पर्वतच आणून देतो। रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली, मी कैलासासह शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो। असे म्हणून त्याने त्वरित शुभ्र सुंदर कैलास पर्वताजवळ आला आणि आपल्या 20 हाताचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला। शेवटी आपल्या 10 शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला। कैलासावरील देवगण भयभीत झाले। पार्वती भिवून शंकराजवळ आली। कैलासाला काय झाले? असे हादरले का बसतात? असे विचारू लागली। तेव्हा शंकर तिला म्हणाले, तू चिंता करू नकोस। रावण हा माझा भक्त भक्तीने खेळ करीत आहे। हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला विनवले। उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला। त्यामुळे रावणाची 10 मस्तके व 20 हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले। त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला व आपल्याला या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला। रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली। तेव्हा रावण शंकराला म्हणाला, कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे, कारण शंकराची नित्य पूजा करावी असा माझ्या मातेचे व्रत आहे। तेव्हा शंकर म्हणाला, जर पूजेचे एवढे अगस्त्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास? मी तुला माझे आत्मलिंग देतो। तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे आत्मलिंग आहे। हे लिंग माझा प्राण आहे। ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही। याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष हे नष्ट होतील। परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस। तुझ्या नगरी नेल्यानंतर 3 वर्ष तू याची पूजा कर, म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल। हा सारा प्रकार देवर्षी नारदाला कळला। तो अत्यंत त्वरेत इंद्रलोकात गेला। नारद इंद्राला म्हणाला, शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे। लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले आहे, त्यामुळे तो आता अमर होणार। हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला, नारदा, आता यावर काय उपाय करावा तो तू लवकर सुचव। तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व हा प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला। ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला, आपण लवकर वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटूया। तोच यावर निश्चितपणे काही उपाय सांगू शकेल। तेव्हा नारदांची भेट झाली। तो सर्व वृत्तांत ऐकून संतप्त झाला। सर्व कार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासाला गेला आणि शंकराला म्हणाला, आपण हे काय केलेत? रावणासारख्या क्रूर दैत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिले। त्यामुळे सर्व देवगण त्यांच्या घरी गेला व त्यांना स्वर्ग नक्कीच हस्तगत करील। विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाले, रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय आहे। तेव्हा तू पुढे जाऊन त्यांच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर। मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो। त्याने गणेशाला बोलावून सांगितले, रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात।
त्याने शंकराला फसवून अतिशय महत्त्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे. तेव्हा तू बटूचे रूप घेऊन रावणाकडे जा. शंकराने त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहे. वाटे सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला सायं संध्या करण्यासाठी ते प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल. तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे. रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल, ते तू भूमीवर ठेव. गणेश बटूच्या वेशात तेथे आला. एका बाजूस समिधा तोडीत असल्याने भासवून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. रावणाला पाहून गणेश घाबरला व तेथून पळून जाऊ लागला. तेव्हा रावणाने त्याला अभय दिले. रावण त्याच्याजवळ गेला. त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हात धरून ठेवण्यास सांगितले. गणेशाने त्याची विनंती मान्य केली. परंतु मी लहान आहे, तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही. माझे हात दुखायला लागतील. तेव्हा मी तुम्हाला 3 वेळा हाक मारीन. जरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवी, असे म्हणाला. रावण अर्ध्य देत असताना गणेशाने रावणास हाक मारण्यास सुरुवात केली. परंतु रावण ध्यान करीत होता, त्यामुळे तो 3 हाका झाल्या तरी आला नाही. शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले. हे समजतात रावणाने गणेशास मारायला सुरुवात केली. मी माझ्या वडिलांना सांगतो असे सांगून गणेश म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात. हे पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. अध्याय 6 समाप्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.